नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांच्या ठिकाणी स्वागत आहे. आपण बघतोय अर्थव्यवस्था. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स STI मेन्स 2017 प्रश्न या ठिकाणी आपल्याला बघायचे. जवळपास 50 प्रश्न आपण या आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत, जे की तुम्हाला राज्यसेवा मुख्य, PSI STI ASO पूर्व आणि मुख्य, कंबाईन ग्रुप सी पूर्व आणि मुख्य, डिपार्टमेंटल PSI, तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा आणि इतर विविध एक्झाम्सला अर्थशास्त्राचे प्रश्न जे आहेत ते सरावासाठी निश्चितपणे उपयुक्त ठरणार आहे. बघा, 36 नंबरचा प्रश्न आहे. मानवी विकास निर्देशांक, ज्याला आपण HDI म्हणतो, तो विकासासाठी खालील सरासरी प्राप्त मूलभूत बाबी निर्देशांकाचे मोजमाप करण्यासाठी विचारात आपण घेतो. थोडक्यात तुम्हाला विचारलं या ठिकाणी निकष काय आहेत. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स पहिलं दिलंय, सरासरी आयुर्मानावर आधारित दीर्घ व सुदृढ जीवन, साक्षरतेवर आधारित ज्ञान आणि राहणीमानाचा दर्जा. तुम्हाला योग्य ओळखायचे. खाली अ ब ब क आणि अ ब क दिलेलं आहे. पहिला मुद्दा, सरासरी आयुर्मान, दीर्घ आणि सुदृढ जीवन, बरोबर आहे. साक्षरतेवर आधारित ज्ञान, बरोबर आहे. राहणीमानाचा चांगला दर्जा, बरोबर आहे. 36चं उत्तर हे 4 या ठिकाणी येतंय. पुढे आपण जातो. खालीलपैकी कोणते नियोजन मंडळाचे दीर्घ मुदत उद्दिष्ट नाही. बघा, नियोजन मंडळाचे उद्दिष्ट: उत्पादनात वाढ करणे, आर्थिक शक्तीच्या केंद्रीकरणाला चालना देणे, पूर्ण रोजगारी साध्य करणे, उत्पन्न आणि संपत्ती यातील विषमता कमी करणे. तुम्ही ऑप्शन बघितल्याबरोबर तुम्हाला क्लिक होतं की यस, हे चुकतंय. पहिलं बघा, टू इन्क्रीज प्रोडक्शन, बरोबर आहे. मात्र आर्थिक शक्तीचं केंद्रीकरण करायचं की विकेंद्रीकरण? आमचं इथे उद्दिष्ट होतं विकेंद्रीकरण करणे, म्हणजे जी अर्थव्यवस्था आहे ती केंद्रापासून ते खाली पार ग्रामपंचायतीपर्यंत वाढवायची होती आम्हाला. तो मेयोचा विकेंद्रीकरणाचा ठराव जो होता तिथून सुरुवात येते 1870पासून. 2 नंबरचं चुकतं इथे. पुढे, टू अचीव फुल एम्प्लॉयमेंट, टू रिड्यूस इनइक्वॅलिटीज ऑफ इन्कम अँड वेल्थ, बरोबर आहे. 37चं उत्तर 2. 38, पंचवार्षिक योजना आणि मुख्य उद्दिष्ट तुम्हाला विचारलेले आहेत. ऑप्शन तुमच्या समोर आहे. बघा, या ठिकाणी जर बघितलं, दुसरी योजना, तिसरी योजना, चौथी आणि 5वी. आत्मनिर्भरता, दारिद्र्य निर्मूलन, पायाभूत व अवजड उद्योगाचा विकास, स्थायित्वासह वृद्धी. काय हो? बघा, सगळ्यात महत्त्वाचं, पहिली योजना आम्हाला माहिती आहे कृषीवर आधारित होती, बरोबर. कृषी हे मुख्य उद्दिष्ट होतं. दुसऱ्या योजनेमध्ये उद्योग, आम्हाला ते माहीत असलं पाहिजे. म्हणजे दुसरी योजना इथे पायाभूत व अवजड उद्योगाचा विकास. मग ते प्रतिमान कोणतं हेही तुम्हाला विचारलं गेलं आहे. आता जर अचं या ठिकाणी 3 येतं आहे तरी तुमचं इथे उत्तर येऊन गेलं. बघा, इथे 2 नंबरचं आलं आहे. तिसऱ्या योजनेमध्ये आत्मनिर्भरता आहे का? यस. चौथ्या योजनेमध्ये स्थायित्वासह वृद्धी, यस. आणि 5वी योजना दारिद्र्य निर्मूलनासाठी होती का? तर यस. उत्तर येतं आहे 2. पुढे आपण जातोय. 39 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा, खालील विधानं विचारात घ्या. अखिल भारतीय आकाशवाणीचं बोधवाक्य हे बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे. प्रसारणाची भाषा संख्या लक्षात घेऊन जगातील सर्वात मोठ्या प्रसारणातील एक संख्या या ठिकाणी आहे अखिल भारतीय आकाशवाणीमध्ये. आणि अखिल भारतीय आकाशवाणीने 33 भाषांमध्ये कार्यक्रमांची निर्मिती केली आहे. अचूक विधान. आकाशवाणी, ऑल इंडिया रेडिओ आपण जे म्हणतोय त्या संदर्भातले विधानं तुम्हाला ओळखायची. पहिलं बघा, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे बोधवाक्य आहे का? तर यस, ही नोट डाऊन करून घ्या. दुसरं, जगातील सगळ्यात मोठ्या प्रसारणातलं एक म्हणून आम्ही ऑल इंडिया रेडिओकडे बघतो का? यस. आता किती भाषांमध्ये कार्यक्रमाची निर्मिती? इथे मात्र घोळ आहे. 33 भाषा या ठिकाणी दिलेल्या आहे. इतक्या जास्त भाषा नाहीत. किती भाषा आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढे 40 नंबरचा प्रश्न. जरी रोजगार निर्मिती हे आर्थिक नियोजनाचे एक उद्दिष्ट असले तरी त्याला टिंबटिंब. बघा, रोजगार निर्मिती आर्थिक नियोजनाचं एक उद्दिष्ट आहे, पण त्याला उच्च प्राथमिकता देण्यात आली नाही.
देण्यात आली, प्रथम दर्जा देण्यात आला, वरीलपैकी एकही नाही. मित्रांनो, या प्रश्नासाठी ना म्हणजे तुमचा अभ्यास नसला तरी जमलं असतं, पण काही लॉजिक होते. तरी हा शब्द जो होता ना इथे जर तर असेल ना तर विरुद्धार्थी स्टेटमेंट असतं, एवढं लक्षात घ्या. हा रोजगार निर्मिती आर्थिक उद्दिष्ट होतं, तरी जरी रोजगार निर्मिती म्हणजे जरी तरी तरी त्याला प्राथमिकता देण्यात आली नाही. इथे फक्त एक नंबरचंच उत्तर याच्यात बसत होतं त्या वाक्यरचनेमध्ये. तरी म्हणजे मराठी व्याकरणात बघाल तर मिश्र वाक्याचा हा प्रकार या ठिकाणी आहे. पुढे भारताच्या आर्थिक योजनांमध्ये टिंबटिंबसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले. 41 नंबरचा प्रश्न आहे. विषमता कमी करणे, समाजवादी समाजाची स्थापना करणे, शिक्षण आणि रोजगाराच्या बाबतीत समान संधी निर्माण करणे आणि वरील सर्व पर्याय योग्य. काय होतं, आर्थिक नियोजन जे आहे, इंडियाज इकॉनॉमिक प्लॅन, त्याच्यात कशावर भर देण्यात आला? पहिलं विषमता कमी करण्यावर यस, समाजवादी समाजाच्या स्थापनेवर यस, शिक्षण आणि रोजगाराच्या समान संधी यस, वरील सर्व पर्याय. बघा, आर्थिक नियोजनावर सातत्याने प्रश्न आहे. पुढे खालील विधानं विचारात घ्या. 42 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम याचं उद्दिष्ट स्वयंरोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करून कुटुंबांना दारिद्र्य रेषेच्या वर आणणे. जवाहर ग्राम समृद्धी योजना शारीरिक अपंग आणि दारिद्र्य रेषेखाली अनुसूचित जाती जमातीला प्राधान्य दिले. गंगा कल्याण योजना GKY दारिद्र्य रेषेखाली लहान व सीमांत शेतकऱ्यांना भूजल मार्गातून सिंचन सुविधा दिली जाते. बघा, 3 योजना दिल्या आहे आणि त्यांचं थोडक्यात उद्दिष्ट दिलेले आहेत त्यांचे, तुम्हाला योग्य ओळखायचं आहे. बघा, हे ग्रामीण विकास म्हटलं आहे, एकात्मिक इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम IRDP म्हणतो आपण. स्वयंरोजगाराच्या शाश्वत संधी बरोबर आहे. जवाहर ग्राम समृद्धीमध्ये अनुसूचित जाती जमातींना प्राधान्य यस, आणि गंगा कल्याणमध्ये सीमांत शेतकऱ्यांना भूजल मार्गातून सिंचन सुविधा आहे यस, वरील सर्व. बघा, याच्यातून खूप सारं तुम्हाला शिकायला भेटतं. मित्रांनो, सगळ्यांनी या व्हिडिओला लाईक करून घ्या, तुम्हाला फायदा होत असेल या लेक्चर्सचा तर. आणि आपलं STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या, आजच डाउनलोड करा. त्या ठिकाणी जा, डेमो लेक्चर्स बघा. तुम्ही MPSCची तयारी करत असाल, कंबाईनची तयारी करत असाल, इतर विविध एक्झामची तयारी करत असाल, त्यासाठीचं सगळं स्टडी मटेरियल त्या ठिकाणी आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स, त्यांचे कोर्स तिथे आहेत. सगळे ईबुक्स, नोट्स त्या ठिकाणी आहेत. आणि प्रत्येक परीक्षेच्या टेस्ट आपण त्या ठिकाणी टेस्ट सिरीज लॉन्च करत असतो. आता कंबाईन ग्रुप B पुढे येते, पूर्वपरीक्षा, राज्यसेवा पूर्वपरीक्षा येते, त्याच्या टेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे. बघा, या ठिकाणी तुमच्यासमोर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते लोकशाही समाजवादाचे वैशिष्ट्य नाही? लोकशाही मूल्यावरील विश्वास, गरिबीचे निर्मूलन, विषमता कमी करणे आणि खाजगी मालमत्तेचे पूर्णपणे निर्मूलन. लोकशाही समाजवाद. 43 नंबरचा प्रश्न आहे. पहिलं बघा, लोकशाही मूल्यावरचा विश्वास हे वैशिष्ट्य आहे का? यस. गरिबीचं निर्मूलन? यस. विषमता कमी करणे? यस. हा, खाजगी मालमत्ता पूर्णपणे निर्मूलन आहे का? हो, नाही, तसं नाही आहे, हे चुकतंय. पूर्णपणे हा शब्द इथे चुकवणारा आहे. 43चं उत्तर 4 येते. पुढे 44 नंबरचा प्रश्न बघा, एक व्यक्ती जर एका वर्षाच्या कालावधीत बेरोजगार असेल तर ती सामान्य दर्जाची त्या ठिकाणी निर्देशक आहे असं म्हटलेलं आहे. तुम्हाला त्या बेरोजगारीच्या ज्या व्याख्या दिलेल्या आहे ना, त्या इथे आहेत. म्हणजे एका वर्षासाठी सामान्य दर्जाची त्या ठिकाणी निर्देशक, त्याच्यानंतर आठवड्याच्या काळामध्ये 1 तास जर बेरोजगार असेल तर ती चालू आठवडा दर्जाची निर्देशक आहे. आणि एक व्यक्ती जर आठवड्याचे 7 दिवस बेरोजगार असेल तर ती चालू दैनंदिन दर्जाची निर्देशक आहे. 44 नंबरचा प्रश्न बघा, 1 वर्षाचा कालावधी सामान्य दर्जाची निर्देशक, 1 आठवड्याचा कालावधी 1 तास बेरोजगार ती चालू आठवडा दर्जाची निर्देशक. एक व्यक्ती जर आठवड्याचे 7 दिवस बेरोजगार असेल तर ती चालू दैनिक दर्जाची निर्देशक त्या ठिकाणी आहे.
44 नंबरचा प्रश्न, आणि वरील तीनही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. तीनही विधानं बरोबर आहेत. पुढे आपण जातोय, ज्यांचा नागवणूक, ज्याला हानी किंवा नुकसान आपण म्हणतो, ओके, डिप्रिव्हेशन स्कोर आपण त्याला म्हणतो आहे, तो दर टिंबटिंब टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे कुटुंब अनेक बाजूंनी गरीब असते. त्याला आपण मल्टी डायमेन्शनली पुअर असे हाऊसहोल्ड म्हणतो किंवा कुटुंब म्हणतो, फॅमिलीज म्हणतो. 45 नंबरचा प्रश्न, ज्यांचा हानी दर हा किती असला पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त असला पाहिजे? 20.33, 50.33, 40.33, 33.33. त्यापेक्षा जर जास्त असेल त्यांचा हानी दर, तर ते चहूबाजूंनी गरीब आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. पुढचा प्रश्न आहे, कोणती योजना कधी सुरू झाली? या स्वरूपाचे प्रश्न रिपीट झाले. आजीविका मिशन, मनरेगा, राष्ट्रीय शहरी उपजीविका मिशन, जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नूतनीकरण मिशन. 46 नंबरचा प्रश्न आहे. बघा, या ठिकाणी एक मुद्दा तुम्हाला इथे, जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नूतनीकरण मिशन अनेक वेळा आलेला प्रश्न हा, जो की 2005 ही स्कीम सुरू झाली होती. ओके, ती माहीत असली पाहिजे. त्यानंतर आजीविका मिशन जर म्हटलं तर 2011ची आहे. मनरेगा आम्हाला सगळ्यांना माहीत असते, 2 फेब्रुवारी 2006. आम्हाला किमान 2 माहीत असेल तरी आमचं उत्तर येतं. राष्ट्रीय शहरी उपजीविका मिशन ही 23 सप्टेंबर 2013ची आहे. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. 2 नंबरचं उत्तर इथे तुमचं येतं आहे. पुढे, ग्रामीण भागामध्ये शहरी सुविधा पुरविणे, ज्याला आपण पुरा म्हणतोय, पुरावर सातत्याने प्रश्न आलेले याच्या आधी. त्याच्यामध्ये कोणती जोडणी विचारात घेण्यात आली नव्हती? भौतिक, डिजिटल, आर्थिक, सामाजिक. बघा, याच्यामध्ये फिजिकल कनेक्टिव्हिटी होती, डिजिटल कनेक्टिव्हिटी होती, इकॉनॉमिक होती, सामाजिक जोडणीचा इथे विषय नव्हता. पुरा, प्रोव्हाइड अर्बन एम्युनिटीज टू रुरल एरिया असं त्याचा फुल फॉर्म आहे. APJ अब्दुल कलाम यांनी मांडलेली ती कन्सेप्ट ही तुम्हाला विचारलं गेलेलं आहे. पुढे 48 नंबरचा प्रश्न, भारतीय नियोजन मंडळाने प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना स्वीकारलेल्या आहेत. त्या कोणत्या? प्रादेशिक असमतोल कमी करायचा आहे. मागास प्रदेशाला प्रत्यक्ष विकास करण्यासाठी विशेष क्षेत्र विकास कार्यक्रम राबविणे, मागास प्रदेशातील उद्योग प्रकल्पांना सवलतीचा वित्तपुरवठा स्टेट बँक ऑफ इंडियाकडून करणे, मागास प्रदेशामध्ये खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे. प्रादेशिक असमतोल कमी करायचा आहे. नियोजन मंडळ काय करते? पहिला मुद्दा जो आहे ना, विशेष आर्थिक क्षेत्र विकास कार्यक्रम, सेज सारखे जे हे आहेत प्रकल्प ते इथे राबवायचे, बरोबर आहे. दुसरं, त्यांना वित्तपुरवठा स्टेट बँकेकडून, इथे मात्र चुकीचं आहे. तिसरं, खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन, यस हे बरोबर आहे. आणि क बरोबर. 48चं उत्तर 1 या ठिकाणी येतं आहे. पुढे 49 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाचा उद्देश हा फक्त ग्रामीण भागातील गरिबांना रोजगार पुरविणे हा होता? बघा, फक्त ग्रामीण भागातील गरिबांना रोजगार, शिकलेल्या तरुणांसाठी स्वयंरोजगार, SJSRY, SGSY, फक्त ग्रामीण भागातील शिकलेले तरुण. 49 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, त्या ठिकाणी ती योजना होती आता बघा, इथे शहरी आला आहे ना, हा विशेष नाही, ही पहिली अशी काही योजनाच नाही आहे. सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना, 3 नंबरचं उत्तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पुढे आपण जातो, योग्य पर्याय निवडा म्हटलं. LPG मॉडेल काय आहे? नवगांधीयन दृष्टिकोन काय आहे? तुम्हाला या ठिकाणी योग्य अचूक जोडी निवडायची आहे. 50 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला विविध ऑप्शन्स पुढे दिलेले आहेत. इथे जर बघितलं, LPG मॉडेल 2017मध्ये सुरुवात, सरकारी क्षेत्राला प्राधान्य, स्वदेशी खाजगी उद्योगपतींना मुक्त प्रवेश. दुसरं, मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये वापर, बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्थेत वापर, खाजगी क्षेत्राला उत्तेजन देणे व नकार देणे. 1991मध्ये सुरुवात, खाजगी क्षेत्राला प्राधान्य, बहुराष्ट्रीय कंपन्यांना मुक्त प्रवेश, एकत्रित प्रक्रियेला चालना, अन्नधान्य उत्पादन वाढ, वीज उत्पादन वाढ,
सर्वांना शिक्षण व आरोग्य. तुम्हाला अचूक ओळखायचं आहे. 50 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. बघा, LPG, लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन मॉडेल, याला तुम्ही काय म्हणणार आहात? सरळ आहे, तुम्हाला माहिती का? अरे याची सुरुवात तर 1991ला झाली. या नवीन आर्थिक सुधारणा म्हणतोय आपण. खाजगी क्षेत्र, बहुराष्ट्रीय कंपन्यांना प्रवेश, म्हणजे येचं 3 आलं पाहिजे. येचं 3 आलं पाहिजे. आणि असं करायचं असेल तर 4 नंबरचं उत्तर आहे. मग बीचं 4 येतं आहे का? नवगांधीयांमध्ये काय आहे? एकत्रित प्रक्रिया, त्यानंतर अन्नधान्य उत्पादनात वाढ, वीज उत्पादनात वाढ करणे, हे शिक्षण, आरोग्य सर्वांना ते आहे का? तर यस, 4 नंबरचं उत्तर या ठिकाणी आहे. पुढे, खालीलपैकी कोणता भारतीय अपरंपरागत ऊर्जा स्रोत नाही? बघा, अपरंपरागत ऊर्जा स्रोत, नॉन कन्व्हेन्शनल सोर्स कोणता नाही आहे? सौर ऊर्जा, शेतीतून वाया जाणारे घटक, पवन ऊर्जा, भरती ओहोटीपासूनची ऊर्जा. बघा, सौर ऊर्जा अपरंपरागत आहे, पवन ऊर्जा अपरंपरागत आहे, भरती ओहोटीची ऊर्जा अपरंपरागत आहे. 2 नंबरचं या ठिकाणी चुकते. पुढे, खालील कोणते 1990च्या दशकाच्या सुरुवातीच्या आर्थिक अरिष्टाचे कारण आहे? 1990चं आर्थिक अरिष्ट, याचं कारण काय आहे? याचं रिझन काय आहे? तुम्हाला विचारलं आहे. 52 नंबरचा प्रश्न आहे. राजकोषीय तूट 1991मध्ये जवळपास 7.8% वाढली. अंतर्गत कर्ज हे 49.7% वाढले. ऋण व्यवस्थापनाचा भार हा केंद्राच्या एकूण खर्चाच्या 22% वाढला. वरील सर्व योग्य. मित्रांनो, 1990च्या सुरुवातीचा आर्थिक अरिष्ट म्हणजे जी 91च्या ज्या सुधारणा आम्हाला कराव्या लागल्या, त्याचे आम्ही म्हणतो की आमचा देश हा संकटात आला होता. काय काय होतं तिथे? तर राजकोषीय तूट ही स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 7.8% वाढली होती. यस, बरोबर. केंद्र सरकारचे अंतर्गत कर्ज हे स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 49.7% वाढले होते. बरोबर आहे. आणि ऋण व्यवस्थापनाचा भार हा एकूण खर्चाच्या 22% वाढला होता. यस, वरील सर्व कारणं बरोबर आहे. मुद्दे नोट डाऊन करून घ्या, भविष्यात सुद्धा या मुद्द्यांवर प्रश्न येतील. पुढे 53 नंबरचा प्रश्न, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्या बाबतीत निर्गुंतवणूक हे खाजगीकरणाचं एक प्रमुख तत्व आहे. बघा, निर्गुंतवणूक खाजगीकरणाचं प्रमुख तत्व आहे असं म्हटलेलं आहे या ठिकाणी. आणि मग खालीलपैकी कोणतं उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने निर्गुंतवणूक कार्यक्रम हाती घेण्यात आला? डिसइन्व्हेस्टमेंट म्हणतो आपण त्याला. ग्राहकांना उत्तम सेवा प्रदान करणे, सार्वजनिक उद्योगामधील व्यवसायाच्या बाबतीत होणारा राजकीय हस्तक्षेप हा काढून घेणे, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगामधील भ्रष्टाचाराला आळा घालणे, निर्गुंतवणुकीकरणामधून उत्पन्न म्हणून मिळालेल्या पैशाचा परिणामकारक वापर करणे. कोणते कार्यक्रम या ठिकाणी हाती घेण्यात आले? अशा स्वरूपाचा हा प्रश्न तुमच्या समोर आहे. आणि मित्रांनो, इथे जर बघितलं तुम्ही, पहिलं ग्राहकांना उत्तम सेवा, यस, याच्यात येतं आहे. सार्वजनिक उद्योगाचं ते राजकीय हस्तक्षेप कमी करणे, यस, तेही येतं आहे. भ्रष्टाचाराला आळा घालणे येतं आहे. त्या पैशाचा परिणामकारक वापर करणे, म्हणजे वरील सर्व या ठिकाणी योग्य असं उत्तर आपण देऊ शकतो. पुढे 54 नंबरचा प्रश्न आहे, LPG प्रतिमान याने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या टिंबटिंब योजनेचा अवलंब केला. पहिलं, सार्वजनिक क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी खुले केलं करावे. दुसरं, थेट विदेशी गुंतवणुकीला चालना. तिसरं, मोठ्या प्रमाणात निर्यातीला प्रोत्साहन. चौथं, स्थैर्य आणि रचनात्मक समायोजन. 54 नंबरचा प्रश्न आहे. बघा, LPG प्रतिमान, LPG खाऊजा धोरण जे त्याने काय केलं? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या कोणत्या योजनेचा अवलंब केला आहे? तर स्थैर्य आणि रचनात्मक समायोजन जे आहे, स्टॅबिलायझेशन अँड स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट, या धोरणाचा अवलंब केला, हे आम्हाला माहीत असावं. पुढे जातोय, राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प, ज्याला आम्ही NHDP म्हणतो, उच्च गुणवत्तेची महामार्ग बांधण्याशी संबंधित आहे. आणि प्रधानमंत्री भारत जोडो परियोजना ही टिंबटिंबशी संबंधित आहे. बघा, नेमकं कशाशी संबंध आहे? NHDP उच्च गुणवत्तेचे महामार्ग बांधते. भारत जोडो परियोजना काय करते? ग्रामीण रस्त्याची बांधणी, ग्रामीण भाग शहरी भागांशी जोडणे, मोठे शहरी महामार्गाशी जोडणे, सर्व महत्त्वाची केंद्रे परस्परांशी जोडणे. भारत जोडो
प्रधानमंत्री भारत जोडो कार्यक्रम, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही 55 नंबरचा प्रश्न आहे. आता या ठिकाणी थोडासा फसवणारा याचं उत्तर हे दिलं आहे. 55चं उत्तर 3 दिले. मोठी शहरं महामार्गांशी जोडायची आहे. प्रधानमंत्री भारत जोडो परियोजना. पुढे खालीलपैकी कोणते विधान जागतिक व्यापार संघटना आणि स्वदेशी अनुदाने या संदर्भात योग्य आहे? आता याच्यावर अनेक वेळा प्रश्न आला. हे बॉक्स जे आहेत, रेड बॉक्स, ब्ल्यू बॉक्स, आंबर बॉक्स. लाल पेटी अंतर्गत WTOने स्वदेशी अनुदानावर बंदी घालण्यास मंजुरी दिली. आंबर बॉक्स अनुदानं म्हणजे अशी अनुदानं की ज्यांच्यावर बंदी घालण्यात आली नव्हती, परंतु त्यांच्या विरुद्ध कारवाई होणे शक्य असेल. शेतीला आधार देणाऱ्या उपाययोजना निळ्या पेटी अंतर्गत प्रतिबंधित करण्यात आल्या. 56 नंबरचा प्रश्न आहे. योग्य काय? या ठिकाणी योग्य मित्रांनो फक्त ब आहे. आंबर बॉक्स काय आहे? बघा, तुम्हाला रेड बॉक्स संदर्भातले मुद्दे माहीत असावेत, ब्ल्यू बॉक्स माहीत असावं. आंबर बॉक्समध्ये असं आहे की ज्यांच्यावर बंदी घालण्यात आली नव्हती, परंतु त्यांच्याविरुद्ध कारवाई होणं शक्य होतं. आंबर बॉक्स, ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये सुद्धा आंबर बॉक्स हा शब्दप्रयोग वापरला गेलेला आहे, ते लक्षात घ्या. पुढे 57 नंबरचा प्रश्न आहे. 2004-5 सार्वजनिक उपक्रमांच्या कामगिरीवरून नवीन आर्थिक पर्यावरणामध्ये सार्वजनिक उपक्रम तेव्हाच चांगली कामगिरी करू शकतात जेव्हा नवीन आर्थिक पर्यावरण. सार्वजनिक उपक्रम केव्हा चांगली प्रगती करू शकतात? पुरेशी स्वायत्तता दिली, नोकरशाही व राजकीय नियंत्रण कमी होईल, सार्वजनिक उपक्रमामध्ये खाजगी संस्कृती सुरू करणे, वरील सर्व. बघा, नवीन आर्थिक पर्यावरणामध्ये सार्वजनिक उपक्रम तेव्हाच चांगली कामगिरी करू शकतात. केव्हा? पहिलं, पुरेशी स्वायत्तता दिली गेली तर. दुसरं, नोकरशाही आणि राजकीय नियंत्रण कमी झालं तर. तिसरं, सार्वजनिक उपक्रमामध्ये जर खाजगी संस्कृती रुजवली गेली तर. वरील सर्व बरोबर. 57चं उत्तर या ठिकाणी 4 येतं आहे. पुढे आर्थिक विकासाला चालना दिल्यानंतर सुधारणेची प्रक्रिया टिंबटिंबला चालना देईल. बघा, आर्थिक विकासाला चालना दिली, सुधारणेची प्रक्रिया कशाला चालना दिली? उच्च वृद्धी दर, रोजगारक्षमतेचा विस्तार, गरिबीच्या रेषेखालील लोकसंख्येत घट, वरील सर्व. मित्रांनो, सुधारणेची प्रक्रिया. आर्थिक विकासाला चालना दिली, वृद्धीचा उच्च दर त्याला चालना मिळेल, रोजगार क्षमता त्याचाही विकास होईल, दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या घटेल. यस, बरोबर आहे. 58चं उत्तर या ठिकाणी 4 आहे. पुढे 59 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणते भारतीय अर्थव्यवस्थे पुढील आव्हान आहे? साधन सामुग्रीची जमवाजमव, पायाभूत सुविधांचा विकास, जागतिक व्यापार संघटनेशी संबंधित आव्हान, शासनाची बदलती भूमिका. बघा, कोणते आमच्या समोरचे चॅलेंजेस आहेत भारतीय अर्थव्यवस्थेसमोरचे? पहिलं म्हणजे साधन सामुग्रीची जमवाजमव करणं, हे तर आव्हान आहे. पायाभूत सुविधा आमच्याकडे कमकुवत आहे, त्यांचा विकास करायचं, हे आव्हान आहे. WTO संबंधित काही आव्हानं आहेत आणि शासनाची बदलती भूमिका. मित्रांनो, 59चं उत्तर वरील सर्व. ही मुद्दे फार महत्त्वाचे. याच्यातून एक संकल्पना तुमच्या लक्षात येतात की अरे काय विचारतात, MPSC काय विचारते. पुढे 60 नंबरचा प्रश्न. थेट विदेशी गुंतवणूक याद्वारे भारतीय अर्थव्यवस्थेत प्रवेश करण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून खालीलपैकी कोणतं धोरण स्वीकारण्यात आलं नाही? बघा, काही विदेशी गुंतवणूकदारांनी स्थानिक मुद्रांकांनी खरेदी केली, 100% गुंतवणुकीद्वारे नवीन एककांची उभारणी झाली, संयुक्त उपक्रमानंतर विदेशी गुंतवणूकदारांनी त्याच क्षेत्रामध्ये समांतर असे 100% दुय्यम उपक्रम उभारले, काही विदेशी गुंतवणूकदारांनी सुरुवातीला भारतीय भागीदारांसोबत संयुक्त उपक्रम सुरू केले. बघा, थेट विदेशी गुंतवणूक. भारतीय अर्थव्यवस्थेत प्रवेश करण्यासाठी ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्यांनी कोणतं धोरण स्वीकारलं नाही. पहिलं, त्यांनी स्थानिक मुद्रांकाने खरेदी केली का? तर यस. 100% गुंतवणूक, नवीन एककांची उभारणी नाही, हे मात्र चुकतंय. त्यांनी त्याच क्षेत्रामध्ये समांतर असे 100% दुय्यम उपक्रम उभारले. यस, हे बरोबर आहे. सुरुवातीला काही भारतीय भागीदारांसोबत संयुक्त उपक्रम सुरू केले, हे सुद्धा बरोबर आहे. 60चं उत्तर 2 नंबरचं चुकतंय. पुढे 61 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे भांडवलदारांना आपले भांडवल संपूर्ण जगामध्ये
श्रीमंत राष्ट्राकडून भारतासारख्या देशात नेण्याकरता चालना मिळाली? बघा, कोणतं कारण होतं की आपलं भांडवल हे भारताकडे आणलं त्यांनी? ओके, ते तुम्हाला माहीत असावं. 61 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर आहे. आकर्षक ग्राहक बाजारपेठ, खूप मोठा नफा मिळवण्याच्या संधी, शासनाचे उदार धोरण, विदेशी भांडवल प्रवाह शासनाने दिली मान्यता. 61 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, बघा, आकर्षक ग्राहक बाजारपेठ आहे का भारतात? तर यस. खूप नफा मिळवण्याची संधी होती, कारण त्याच्यासाठी तर काम करतात या कंपन्या. यस. शासनाचे उदारमुक्त धोरण तर त्या ठिकाणी आम्ही अवलंबले, ते बरोबर आहे. आणि विदेशी भांडवल प्रवाह शासनाने मान्यता दिली. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अ ब क ड. 61 नंबरचं उत्तर हे 4 आहे. पुढे 62. खालील विधानं विचारात घ्या. 2009 ते 14 या परकीय व्यापार धोरणानुसार भारताचा जागतिक व्यापारातील हिस्सा हा 2020पर्यंत दुप्पट करण्याचं उद्दिष्ट. 2009 ते 11 2 वर्षासाठी वार्षिक निर्यात वृद्धी 15% साध्य करण्याचं उद्दिष्ट. शेजसाठी न्यूनतम जागेची मर्यादा ही कमी करण्यात आली. 62 नंबरचा प्रश्न आहे, योग्य तुम्हाला ओळखायचे. बघा, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, 2009 ते 14चं जे व्यापार धोरण आहे ना, 2020पर्यंत हिस्सा दुप्पट करायचा होता, बरोबर. 2009 ते 11 या 2 वर्षासाठी निर्यात वृद्धी 15%पर्यंत, यस, बरोबर. आणि शेजसाठी जी न्यूनतम जागेची मर्यादा आहे ती कमी करणे, वरील सर्व विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. पुढे 1960-61 ते 90-91 या काळात कोणता देश समूह भारताकडून आयात करण्यात सर्वोच्च स्थानी राहिला? कोणी भारताकडून सर्वात जास्त आयात केली त्या 30 वर्षामध्ये? विकसनशील देश, पूर्व युरोपीय देश, OECD की ओपेक? 63 नंबरचा प्रश्न आहे. आणि मित्रांनो, आर्थिक सहकार आणि विकास संघटन, ज्याला आपण OECD म्हणतो, सर्वात मोठा निर्यातदार संघ म्हणूया आपण, तो या ठिकाणी आहे. पुढे 2000 ते 2015 या कालावधीत क्षेत्रनिहाय झाली थेट विदेशी गुंतवणूक, तुम्हाला त्याच्यात जोड्या लावा म्हणून सांगितलं होतं. आता ही 15 वर्षाची सरासरी तुम्हाला विचारली होती की आपल्याकडे कोणत्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक भांडवल गुंतवलं गेलं. 64 नंबरचा प्रश्न आहे. बघा, याच्यात तुम्हाला एक गोष्ट सरळ लक्षात येत होती इथे, म्हणजे तुमचं उत्तर कशा पद्धतीचं येऊ शकतं ते तुम्ही बघाल. तर इथे तुम्हाला एक मुद्दा होता की याच्यात सगळ्यात जास्त सेवा क्षेत्रात गुंतवणूक आहे. मग सेवा क्षेत्र सगळ्यात जास्त आहे म्हणजे अचं 2 आलं पाहिजे. काय? अचं 2 आलं पाहिजे. मग अचं 2 येत असेल तर माझं उत्तर 3 येतं. कॉम्प्युटर आणि हार्डवेअरमध्ये 5.81%, ऊर्जामध्ये 3.91%, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमध्ये 2.68%. ओके, या ठिकाणी आपण बघतोय 2 नंबरचं उत्तर 64चं. पुढे स्टँडर्ड अँड पुअर पतमानांकनामध्ये भारताला BBB उणे सह स्थिर उभे केले आहे. मूडीजने भारताचे पतमानांकन शेवटच्या यादीमध्ये Baa2 सह स्थिर केले आहे. आणि फिच या पतमानांकन संस्थेने शेवटच्या अहवालामध्ये भारताचे पतमानांकन BBB उणे स्थिर केले. आता बघा, या ठिकाणचे पतमानांकन क्रेडिट रेटिंग संस्था, त्यांची तेव्हाचे अनुमानं, तेव्हा दिलेले त्यांनी रेटिंग्स, त्यावर प्रश्न होता. आजचा हा प्रश्न बदलेल, याचा संदर्भ बदलतील, पण तुम्हाला स्टँडर्ड अँड पुअर, मूडीज आणि फिचने भारताला काय पतमानांकने दिली आहेत हे आता 2022-23 मधले काढून ठेवावे लागतील. पुढे जातोय मी. कोणती विधानं बरोबर आहे? इथे 7-8 ते 11-12, 7-8 ते 11-12 या काळात कोणता महसूल, प्रत्यक्ष कर महसूल आणि अप्रत्यक्ष कर महसूल यांची तुलना केलेली होती. ओके, केंद्र सरकारचा, त्याच्यानंतर इथे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष महसुलाची तुलना आहे. तुम्हाला हा आजच्या संदर्भात तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी त्याची तयारी करावी लागणार आहे. सध्याची सिच्युएशन काय आहे त्याच्यामुळे मी त्याचे उत्तरं देत नाही, कारण ते आता उत्तर बदलतील. पुढे आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी कार्यात्मक वित्त ही संकल्पना विकसित केली आहे. कार्यात्मक वित्त संकल्पना मांडण्याचं श्रेय कोणाला जातं? बघा, नवीन कन्सेप्ट फंक्शनल फायनान्स असं म्हटलं गेलं आहे. कोणी मांडली? केन्स, पिगू, लर्नर, मसग्रेव. मित्रांनो, AP लर्नर यांनी ही कार्यात्मक वित्त संकल्पना मांडली. पुढे सार्वजनिक कर्जाच्या शाश्वत निकषासंदर्भात विचार करा म्हटलेलं आहे. बघा, सार्वजनिक कर्ज शाश्वत निकष.
विशिष्ट कालावधीमध्ये कर्ज शून्य असणे, भविष्यकालीन कर्ज व स्थूल देशांतर्गत उत्पादनाचे प्रमाण हे आजच्या कर्ज स्थूल देशांतर्गत उत्पादन प्रमाणाच्या विशिष्ट भागापेक्षा कमी असले पाहिजे, भविष्यातील कर्ज स्थूल देशांतर्गत उत्पादन प्रमाण आजचे प्रमाण लक्षात घेऊन निश्चित केलेले असावे. 68 नंबरचा प्रश्न आहे. बघा, सार्वजनिक कर्ज शाश्वत निकष कर्ज शून्य असावं असं आपण कधीच म्हणणार नाही. हा भविष्यकालीन कर्ज व स्थूल देशांतर्गत उत्पादनाचे प्रमाण हे आजच्या कर्ज स्थूल देशांतर्गत उत्पादन प्रमाणाच्या विशिष्ट भागापेक्षा कमी असले पाहिजे, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर भविष्यातील कर्ज व स्थूल देशांतर्गत उत्पादन प्रमाण आजचे प्रमाण लक्षात घेऊन निश्चित केलेले असावे. 68 नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी ब आणि क. 68चं उत्तर हे 2 आहे. पुढे 69 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. खालील विधान विचारात घ्या. बघा, प्रत्यक्ष लाभ हस्तांतर योजना 1 जानेवारी 2013 रोजी जाहीर केली. दुसरं, सुरुवातीला भारतातील 35 जिल्ह्यामध्ये ही योजना राबवण्यात आली. तिसरं, प्रत्यक्ष लाभ हस्तांतर योजना ही खर्च नियंत्रण आणि भ्रष्टाचार कमी करणे या उद्देशाने तयार केली. 69 नंबरचा प्रश्न आहे. असत्य ओळखा. प्रत्यक्ष लाभ हस्तांतर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीम जी होती 2013ला बरोबर आहे. किती जिल्ह्यामध्ये इथे मात्र चुकते ते. हां, याच्यामध्ये खर्च नियंत्रण होतं आणि भ्रष्टाचार कमी करणे होतं, हे बरोबर आहे. म्हणजे इथे अ आणि क या ठिकाणी बरोबर आहे. पण तुम्हाला विचारलं आहे असत्य, फक्त ब असत्य. पुढे भारत निर्माण, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, त्याच्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन, हे कोणत्या प्रकारचा खर्च आहे हा? हे जे आहे भांडवली, नियोजित, अनियोजित, हस्तांतरणीय, हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे. योजनांवरचा खर्च बिगर योजना खर्चामध्ये जातोय तो. पुढे राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन अधिनियम जो आहे, ज्याला FRBM ॲक्ट म्हणतोय आपण, त्याच्या संदर्भात विधान विचारात घ्या म्हटलं होतं. केंद्र सरकारने हा कायदा 2004मध्ये मंजूर केला. 2009पर्यंत महसुली तुटीमधील घट ही शून्यावर आणली. 2009पर्यंत राजकोषीय तूट ही स्थूल देशांतर्गत उत्पन्नाच्या 3% कमी करणे. कोणतं विधान बरोबर आहे? 71 नंबरचा प्रश्न आहे. बघा, हा कायदा कधीचा आहे, कधी मंजूर केला, असा जो प्रश्न दिला आहे पहिला, तो चुकतोय. FRBM ॲक्ट माहीत असला पाहिजे, वारंवार विचारलेला प्रश्न आहे. हा 2009पर्यंत महसुली तूट शून्यावर आणायची, बरोबर आहे. त्याच्यानंतर 2009पर्यंत राजकोषीय तूट ही स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 3% कमी करणे, याच बरोबर आहे. ब आणि क या ठिकाणी बरोबर आहे. FRBM ॲक्ट कधी मंजूर झाला, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. व्यवस्थित तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. पुढे कराघात हा टिंबटिंबशी संबंधित आहे. टॅक्स, इम्पॅक्ट ऑफ टॅक्स, अंतिम पैशाचे ओझे, अप्रत्यक्ष वास्तव ओझे, त्वरित वास्तव ओझे, त्वरित पैशाचे ओझे. 72 नंबरचा प्रश्न. मित्रांनो, कर आघात हा त्वरित पैशाच्या ओझ्याशी संबंधित आहे. इमिडिएट मनी बर्डन, इमिजिएट मनी बर्डन आपण त्याला म्हणतोय. पुढे खालीलपैकी कोणता किंवा कोणते महसुली अंदाजपत्रकाचा भाग नाही आहे? 73. शेअर्स, भागामधील गुंतवणूक, वस्तू, चालू उपभोग खर्च वस्तूवरचा, हस्तांतरणीय देणी आणि सेवांवरील चालू उपभोग खर्च. महसुली अंदाजपत्रकाचा भाग काय नाही आहे? तर त्याच्यामध्ये शेअर्स नाही आहेत किंवा भागामधील गुंतवणूक नाही आहेत. वस्तूवरील चालू उपभोग खर्च येतो, हस्तांतरणीय देणी येतात, सेवांवरील चालू उपभोग खर्च येतो. कोणता भाग नाही आहे महसुली अंदाजपत्रकाचा? ओके, या ठिकाणी 1 नंबरचं उत्तर आहे. पुढे आपण जातोय. राजकोषीय असमतोलासंदर्भात जोड्या जुळवा असं तुम्हाला विचारलेलं आहे. 2011-12मधला तेव्हा म्हणजे महसुली तूट किती होती, स्थूल राजकोषीय तूट, प्राथमिक तूट, व्याजावरील खर्च, हे तेव्हाचे आकडे तुम्हाला हे 21-22मधले आकडे करून ठेवायचे. 75 नंबरचा प्रश्न. विकास खर्च कोणता मानला जात नाही, हा रद्द करण्यात आलेला आहे. 76 आपण बघूया. 1991ची कर सुधारणा समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली होती? 76 हे राजा जे चेलैया. लक्षात ठेवून घ्या, 2 नंबरचं उत्तर आहे. संरक्षण वसाहतीच्या व्यवस्थापनावरचा सरकारचा खर्च हे कशाचं उदाहरण आहे? बघा, संरक्षण वसाहतीच्या व्यवस्थापनावरील सरकारचा खर्च
मित्रांनो, हे अविकासात्मक आणि अनुत्पादक खर्च असतो. हा संरक्षणासंदर्भातला हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी माहीत असावा. राजकोषीय तूट म्हणजे काय? महसुली प्राप्ती अधिक टिंबटिंब वजा एकूण खर्च. राजकोषीय तुटीचं या ठिकाणचं सूत्र तुम्हाला माहीत असावं. महसुली प्राप्ती अधिक भांडवली प्राप्ती वजा एकूण खर्च. 78चं उत्तर 1 या ठिकाणी आहे. पुढे 79 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. वित्तीय व्यवस्थेमध्ये रोखतेवर प्रभाव टाकणारा खालीलपैकी कोणता नवीनतम उपाय रिझर्व्ह बँकेने प्रारंभ केलेला आहे? 79 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. मित्रांनो, वित्तीय व्यवस्थेच्या रोखतेवर प्रभाव टाकणारा रिझर्व्ह बँकेचा उपाय कोणता? तर MMMF, रिव्हर्स रेपो, LAF की MSF. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं ना, सीमांत स्थायी सुविधा ज्याला म्हणतो आपण मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी, हे उत्तर आयोगाने दिलेलं आहे. RBIचा नवीन उपाय आहे जो रोखतेवर प्रभाव टाकतो आहे. या कन्सेप्ट तुम्हाला समजून घ्याव्या लागतील. पुढे आपण जातोय. 80 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. विधानं विचारात घ्या. राज्याच्या राजकोषीय व्यवस्थापनामध्ये RBI महत्त्वाची भूमिका पार पाडते. राज्यांच्या बाजार कर्ज उभारणीस मदत करण्याचं कार्य RBI करते आणि RBI वर्षातून 2 वेळा राज्य वित्त सचिवाचे सभा मुंबई येथील मुख्यालयात आयोजित करते. हे प्रश्न रिपीट झालेले आहेत. हा प्रश्न इतर परीक्षेला सुद्धा आलेला आहे, आपण बघितलं आहे. ही RBI महत्त्वाची भूमिका पार पाडते या ठिकाणी, बरोबर आहे. राज्याच्या बाजार कर्ज उभारणीमध्ये मदत करते RBI, बरोबर आहे. 2 वेळा राज्य वित्त सचिवाची सभा मुंबईच्या मुख्यालयात घेते, बरोबर आहे. 80चं उत्तर या ठिकाणी 4 आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने अर्थशास्त्रावरचे हे प्रश्न आपण बघितले. STI मुख्य परीक्षेचा कोर्स आपण डेव्हलप केला आहे STI RCP ॲप्लिकेशनला. त्यामध्ये अर्थशास्त्र, मराठी, इंग्रजी आणि इतर विषय प्रॅक्टिस टेस्ट आहे, क्वालिटी कंटेंट या ठिकाणी आहे. तुम्ही जाऊन नक्कीच घेऊ शकतात. ॲप डाउनलोड करून घ्या, त्या ठिकाणी जाऊन डेमो लेक्चर्स बघा आणि या कोर्सला जॉईन होऊन जा. चला, हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. थांबूया. धन्यवाद.